वंदनापूर्वक नमस्कारं करोमि देवताभ्यो नमो नमः। राम राम सबन को, हमारो मंगल सबको मंगल, मंगल वार्ता चैनल का सोबत। आज मैं एक शुभ घटना लेकर आया था हमारे पास। जैसे कि एक ब्याह की कशा तीता गीता खत्म हो गया, अब जुलाई महीने चालू हुआ मैं हो गए आज से, फिर भी ब्याह चालू है क्योंकि ब्याह की काही तीता आहे। तर एक अशीच काही शुभ घटना आहे टाटू परिवार आणि खोकड परिवार। जसे की रवींद्र उदय सिंग टाटू, ये मीरा का पड़स खिड़का रेवाड़ा है, जळगाव खानदेश का। हल्ली छत्रपती संभाजीनगर में रह रही है। आणि वधू है अक्षदा जगदीश खोखड़, जे कि खोखड़ खामगांव जानना का रेवाड़ा है। तो इनको शुभ विवाह रात को लुधियाना जो होटल है पंढरपुर को, वहां पर महाराजा लॉन में संपन्न हुए। या ब्याह की खासियत अशी है कि एक 10-15 दिन पहले अपन आरावली जी अपना समाज को एक हॉस्टेल है कि वो मीटिंग हुआ समाज की, तो उन्होंने एक मीटिंग ली। वो अध्यक्ष अपना ऍडव्होकेट बमनाथ साहेब, एक 50-60 समाज बांधव आणि महिला आली। वहाँ पर एडिशन करे गोलवाल साहेब भी हो, उन्होंने मार्गदर्शन करेल, म्हणजे असंख्य चांदा साहेब, तोतराम दादा वगैरह अशा। तर वहाँ पर एक या हुए कि लगन ब्याह की आचार संहिता क्यों नहीं होना, और इसको कोई हुंडा का विषय बद्दल मीटिंग नहीं, हुंडा होंगो किंवा तुम्हारी पेरावण्या आरवण्या ब्याह टाइम पर लगे नहीं, ब्याह में आवडा हुए खर्च, प्री वेडिंग अशा विषय तुकाले यावं मीटिंग ही। आणि वा ब्याह में ये जे उदय भाऊ है आणि उनकी मिसेज, जैसे कि लाड़ा का माई बाबा आयला, उन कहीं हम 1 रुपये हुंडो लेवाड़ा नहीं है, अशो हम आणि गरीब घर की छुरी करवाड़ा है। तो वा ब्याह आणि मग काल हो, तो काल उदय भाऊ को छोरो आणि उनकी जो मिसेज रत्ना भाई वो को छोरो, तो उन या ब्याह में हालांकि उनको 3 करोड़ को घर है। शहर का पालक मंत्री है संजय जी सिरसाट साहब, इनका बाजू में 3 करोड़ को बंगलो है। छोरो कंपनी में है इंजीनियर, उनको 50-60 पगार है, उनको बाप कंपनी में है। अशो असताना की एक गरीब घर की छुरी तो करीच करी, पण 1 रुपये हुंडो लियो नहीं उन्ना। तो ये क्या अशो एक पहलो ब्याह हुआ मीटिंग का बाद में। आणि या ब्याह सब घड़ागन लाया आज बहुत सिर है ना, हमारा मित्र भाई, बड़ा भाई वगैरह इन्ना। ब्याह में फिर वह व्यक्त भी करे हो ना, अजब बोन वगैरह, अजब वो मंगमा होंगे, टाटू साहब होंगे, बमनाथ साहब होंगे कि ब्याह की आचार संहिता क्यों नहीं होना, क्या ब्याह में हुंडो ठीक है। आप देखो मना मैं बोले भी हो ना कि वो अब देखो नहीं तो कई दिनों में हुंडो बंद नहीं होंगे, पर कई प्रमाण अंकुश तो शुरुआत तो होंगी। तो कम से कम हुंडो लेनो ही लियो, पहली बात तो लियो मत, हुंडा विरोध में थोड़ा ले रहा है तो गाजू बाजू क्यों कर रहा है, रेट लगा रहा है हुंडा को। 25 में 25 लूंगो, फिर वह दूसरा आदमी 25 के, तीसरा आदमी को 30 दूंगा, को 35 दूंगा, आणि उका बाद में बड़ो अधिकार रहे तो कोटी पे चल रहा है हिशोब। तर या काही आहे म्हणजे गरीब लोगों की इच्छा होगन भी छोरी की किंवा छोरी का माय बाबा की एखादा नौकरी अलग देबू की पॉसिबल नहीं हो, शक्य नहीं हो कि खेती बेचना पड़े, जी का पास खेती नहीं कि छोटी खेती काय करूंगा। तर या व्यक्त करे हमना सबना मन व्यक्त करे ओगान टाटू साहेब आणि बमनाथ साहेब अजब भाऊंना। वार रवींद्र सिंग उदय सिंग टाटू, छत्रपती संभाजीनगर। वधूची सोका अक्षदा जगदीश खोखड खामगाव, या 9 दंपत्या शुभ आशीर्वाद देण्यासाठी आज आपण सर्व शेतकरी सामान्यापासून सर्व क्षेत्रातील मान्यवर जसे राजकीय, सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक व वैद्यकीय, उद्योजक अशा प्रत्येक क्षेत्रातील अतिथी आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत। वधूवर यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या सर्वांचे खोखड परिवार व टाटू परिवार यांच्यातर्फे आपलं मनापासून स्वागत। आज मला अभिमानाने सांगा वाटतं की आपल्या समाजातील एक उच्च शिक्षित व प्रतिष्ठित कुटुंब उदय भाऊ टाटू यांनी दिनांक 14 जून 2025 रोजी एक मीटिंग डॉक्टर जीवन सरांच्या आरोली हॉस्टेल इथं आपल्या सर्वांचे परिचित माननीय ॲडव्होकेट बमनाथ साहेब व आपल्या सर्वांचे लोकप्रिय मंगल वार्ता चॅनलचे संपादक मंगल भाऊ सिंगल यांनी एक मीटिंग आयोजित केली होती। येथे सर्व क्षेत्रातील समाज बांधव व महिला मोठ्या प्रमाणात हजर होते। येथे आपले राजेवाडीचे कलेक्टर साहेब गोळवाल साहेब यांनी आपल्या समाज बांधवांना लग्नाच्या अवाढव्य खर्चामुळे आपण सर्व कर्जबाजारी होत आहोत, यावर उपाय म्हणून आपण कमीत कमी खर्चामध्ये लग्न केले पाहिजे हे सांगितले।
व सर्वांमध्ये ते ठरले. हुंडाबंदी लग्न कमीत कमी खर्चात करण्याचे सर्वांमध्ये ठरवले. ही मीटिंग झाल्यानंतर समाजाचे पहिले लग्न हे आपल्या समाजाचे पहिले लग्न आहे. मला अभिमान वाटतो की एक उच्च शिक्षित कुटुंब ताटू परिवार यांचा मुलगा एक बीटेक इंजिनियर आहे आणि एक चांगल्या कंपनीमध्ये परमनंट जॉब तो करत आहे आणि त्यांचे वडील पण एका चांगल्या कंपनीमध्ये नामांकित कंपनीमध्ये चांगल्या जॉबवर आहे आणि पूर्ण फॅमिली वेल सेटल फॅमिली आहे. उदय भाऊचं 3000 स्क्वेअर फूटचा एक भव्य दिवस बंगला पण आहे. पण उदय भाऊ आणि रत्नाताईचं एक ध्येय होतं की एक मुलगी मध्यम कुटुंबाची करायची, हे त्यांनी करून दाखवलं. त्याबद्दल आपण सर्वांनी भाऊ आणि ताईचं मनापासून धन्यवाद करायला पाहिजे. आणि ह्या चांगल्या पदावर नोकरी करत आहे यांनी हा आदर्श घेऊन समाज बांधवापर्यंत हा मंगलवार्ता चॅनलच्या माध्यमातून हा संदेश गेला पाहिजे असे आम्हाला वाटते. तरी ज्याप्रमाणे ताटू परिवार यांनी जो आदर्श समाजापुढे ठेवला, या बाबतीत सर्व समाजातील आज विचार करण्याची काही गोष्टीवर अंकुश लावण्याची वेळ आलेली आहे. यानंतर आपले मंगलवार्ताचे मंगलभाऊ सिंगल या वधूवरांना शुभ आशीर्वाद 2 शब्द बोलतील. तेरह भी अंकुश लगे पाहिजे. दूसरी बात, 13 लंबी हो त्या टाइम पर लगे, जैसे टाइम पर लग रहे त्या टाइम पर लगे, हा पहिले मान्यवर आहे. आता आपण जावं काही पण समाजाची जर प्रगती करायची असेल, समाजाला जर विकासाकडे न्यायचं असेल तर आपण आपले लेख असले तर आपण हुंड्याला विरोध करतो, पण आपला मुलगा जर इंजिनियर असेल तर आपण म्हणतो हुंडा द्यावा लागेल. मुलगा असो मुलगी असो हुंडा करता हे बंद करायला पाहिजे.